पेपर म्हणजे कसं आहे ना, जे टफ क्वेश्चन होते, वन लाईनर क्वेश्चन होते, पण कॉम्प्लिकेटेड होते. कॉम्प्लिकेटेड म्हणजे कसं, इन द सेन्स त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्टडी नव्हता करायचा, पण तुम्हाला ज्या क्षणी तुम्ही एक्झाम द्यायला जाता तिथे तुम्हाला फक्त की ते समजले पाहिजेत क्वेश्चन, असे क्वेश्चन होते. आणि मराठीवरती जे मतलब समानार्थी शब्द होते, विरुद्धार्थी शब्द होते, ते जास्त जे करतील ते होऊन जातील. ओके. टेक्निकलमध्ये तुम्ही काय सांगाल, कोणत्या सब्जेक्टवर जास्त क्वेश्चन्स होते? टेक्निकल जिओटेक होता, मे बी जिओटेक जास्त होता आणि इरिगेशन. ओके. इरिगेशनवर जास्त क्वेश्चन. न्यूमेरिकल्स पाहायला मिळालं? न्यूमरिकल्स जास्त पर्सेंटमध्ये नव्हते. जर 100मध्ये तुम्ही जर सांगितलं 40% होते न्यूमरिकल्स. 40% न्यूमेरिकल्स होता. ओके. झेडपीची जी तुम्ही एक्झाम दिली असेल याआधी, तर त्याच्या कंपॅरिझनमध्ये पेपरची लेवल किती जास्त हार्ड होती? हार्ड नाही सांगता येणार असं. ओके. 50-50. ओके. पण झेडपीचा मला वाटतं थोडा इझी होता, कारण त्याच्यात ट्रिकी क्वेश्चन नव्हते. याच्यामध्ये ट्रिकी वाटले, जरा वाचताना ट्रिकी होते, बाकी काय नाही. ओके. ओके. हां, ज्यांनी स्टडी केला त्यांना गेला असेल इझी, पण ट्रिकी होते. वाचताना ज्यांना समजलं लवकर त्यांनी क्लिक केले. लेंदी क्वेश्चन होते म्हणजे का वेळ पुरला नाही असं काही होतं? नाही, असं काही नाही. ओके. वेळ पुरला नाही, मी ते ना म्हणजे क्वेश्चन घुमवत होते पूर्ण. ओके. असे क्वेश्चन होते. ट्रिकी क्वेश्चन म्हणतात ना आपण त्याला, तुम्हाला वाचताना वाटणार की बाबा हे इझी आहे, पण त्याला डबल वाचायला लागत ओके, होतं, ओके. सिंगलमध्ये नव्हतं असं ते. ओके. ग्रेट. ऑल द बेस्ट. थँक्यू. सर, आपलं नाव सांगा. सर शुभम जाधव. कसा होता पेपर? इझी होता, म्हणजे मॉडरेट लेवल होती, मॉडरेट इझी असं. ओके. तुम्ही द इन्फिनिटी अकॅडमीचं महायज्ञ महामॅरेथॉन सिरीज बघितली होती? हां, ॲक्च्युली मी इन्फिनिटीचा स्टुडंट पण आहे आणि ते पण करतो, दोन्ही पण करतो. त्यामुळे चांगला मला प्रतिसाद आणि फायदा दोन्ही पण झाला आहे. ओके. आणखी कोणते क्वेश्चन जास्त होते? न्यूमेरिकल, थेरॉटिकल काय? थेरॉटिकल आणि फॅक्च्युअल बेस्ड डाटा जास्त होता. ओके. आणि काय सांगाल तुम्हाला, म्हणजे वेळ पुरला एक्झामसाठी? हा, वेळ जरा कमी पडत होता. शेवटी 30 मिनिटचा प्रश्न आहे, त्यामुळे जरा वेळ कमी पडला होता. आणि तुम्ही जर बघाल लास्ट टाइमचे जे झेडपी एक्झाम होते त्या तुलनेत कसा होता पेपर? हा, झेडपी सारखाच होता, थोडं म्हणायला गेला तर. त्यापेक्षा इझी मॉडरेट होता. ठीक आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. आपलं नाव काय? ओंकार ज्ञानेश्वर खांडेकर. ओके. कसा होता पेपर, काय सांगू शकता? पेपर बऱ्यापैकी चांगला होता. ओके. वेळ पुरला तुम्हाला एक्झामसाठी? हो, वेळ पुरला. कोणत्या सब्जेक्टचे क्वेश्चन जास्त बघायला मिळाले? बिल्डिंग मटेरियलचे बघायला मिळाले आणि सर्वेचे जास्त बघायला मिळाले. ओके. आणि न्यूमेरिकल्स किती विचारले होते? न्यूमेरिकल 7 किंवा 8च विचारले होते. 7 ते 8. नॉन टेक्निकल पोर्शन कसा होता? नॉन टेक्निकल खूपच इझी होता. ओके. आणि म्हणजे कोणत्या टॉपिकवर विचारले होते, काय 1-2 सांगू शकता? मराठीचं तुम्हाला डायरेक्ट सिनोनिम्स अँटोनिम्समध्ये जास्त त्यांचा फोकस होता आणि इंग्लिशमध्ये बी सिनोनिम्स अँटोनिम्स विचारले होते. अच्छा. ओके. आणि ठीक आहे. थँक्यू. ओके. कसा होता पेपर, काय सांगाल? पेपर सोपा होता. मराठी वगैरे होतं त्यात, पण ते असं सिक्वेन्सनं नव्हतं. अच्छा. आधी मराठी, नंतरनं इंग्लिश, नंतरनं ॲप्टिट्यूड असं होतं. अच्छा. सिक्वेन्सनं नव्हतं काय. ओके. म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल सुद्धा मिक्स होतं? सगळा वन लाईनर होता आणि एकदम सोपा होता पेपर. सोपा होता. याआधी तुम्ही झेडपीची एक्झाम दिली असेल तर त्या तुलनेत कसा होता पेपर? सेम तसाच, कारण डायरेक्ट वन लाईनरच होता. ओके. सगळे वन लाईनर. न्यूमेरिकल होते का? न्यूमरिकल 1-2च होते, पण ते एकदमच सोपे होते. डायरेक्ट तुम्हाला म्हणजे असं लगेच टाकले की लगेच व्हॅल्यू, म्हणजे सिंगल वन फॉर्म्युलावर डिपेंड न्यूमेरिकल. होय होय. हार्ड नव्हता, इझी टू मॉडरेट होता. ओके. आणि वेळ पुरला तुम्हाला एक्झामसाठी? हा, सफिशियंट होता. टेक्निकल नॉन टेक्निकलचं जर कंपॅरिझन केलं तर कोणता सेक्शन जास्त डिफिकल्ट होता? टेक्निकल. नॉन टेक तेवढं काय नव्हतं. थँक्यू. वेळ पुरला पण थोडा टफ गेला. ओके. कोणता सेक्शन अवघड वाटला, टेक्निकल की नॉन टेक्निकल? टेक्निकल. ओके. का बरं, काही न्यूमेरिकल्स वगैरे जास्त बघायला मिळाले? नाही, न्यूमेरिकल थोडेच होते, पण टेक्निकल पार्ट थोडा अवघड आहे. ओके. ओके. तुम्ही झेडपीची एक्झाम दिली असेल तर त्या कंपॅरिझनमध्ये पेपर सोपा होता की अवघड होता? अवघड होता. झेडपीचा खूप सोपा होता. अच्छा. म्हणजे नॉन टेक्निकल सेक्शन सुद्धा अवघड होता का? नाही, नॉन टेक्निकल सोपा होता, पण टेक्निकल जास्त डिफिकल्ट होता. कसा होता पेपर, काय सांगा? पेपर एकंदरीत मॉडरेटच होता. ओके. म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर परीक्षा किंवा अदर सरसेवेच्या बघितल्या तर हा इझी टू मॉडरेट म्हणता येईल. अच्छा. म्हणजे झेडपीच्या तुलनेत काय सांगाल, कसं होता? झेडपीच्या तुलनेत हा मॉडरेटच होता. म्हणजे अदर एक्झाममध्ये कसं सेंटेन्सवाले क्वेश्चन जास्त होते, ह्याच्यात वन लाईनर भरपूर होते आणि वन स्टेपमध्ये सॉल्व्ह होणारे भरपूर होते. न्यूमेरिकल्स पाहायला मिळाले तुम्हाला? हां, म्हणजे इव्हन डिस्ट्रीब्युशन होतं. न्यूमरिकल प्लस इव्हन डिस्ट्रीब्युशन होतं. न्यूमरिकल प्लस आपले काय म्हणतात थेरॉटिकल. ओके. ओके.
आणि नॉन टेकच्या क्वेश्चनचं काय सांगाल कसे होते? टेक एकदम म्हणजे 10th लेवल. ओके एकदमच बेसिक होत आहे. करंट अफेअरचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले? G20 वर आलता, परत हिस्ट्रीवर आलते, अच्छा. भगतसिंग वर आलते. ओके ओके एवढं इझीच आहे, एवढं काही नाही असं. ठीक आहे. थँक्यू सो मच. ओके कसा होता पेपर काय सांगाल? ॲव्हरेज होता, बेसिकच होता, जास्त काय टफ नव्हता पेपर. न्यूमरिकल्स पण होते आणि सोपा होता, म्हणजे इझी होता तसं. मॉडरेट लेवल. नॉन टेक्निकल क्वेश्चन्स कसे होते? नॉन टेक्निकल सोपेच होते, इझीच लेवल क्वेश्चन होते. ओके ओके. झेडपीच्या एक्झामच्या तुलनेत कसा होता पेपर? असं म्हटलं तर दोन्ही लेवल एक बऱ्यापैकी सेमच म्हणावं लागेल. आणि बेसिकच होता पेपर, मॉडरेट लेवल होती. वेळ पुरला तुम्हाला एक्झामसाठी? थोडा वेळ म्हणजे नाहीच पुरला थोडक्यात. म्हणजे एक थोडंसं आपण रिपीट करायला गेलं तर क्वेश्चन नाही होते तेवढं, आपल्याला एक वन टाइम मध्ये सॉल्व्ह करत जावं लागतं. ओके ओके. रिझनिंगचे क्वेश्चन लेंदी होते की सहज सुटणारे होते? एक्स्ट्रीम इझी होते, काहीच त्याच्यात जास्त डोकं पण लावायची गरज नव्हती. अच्छा अच्छा. म्हणजे ओव्हरऑल एकदमच सोपा पेपर? हां, ओव्हरऑल सोपा. म्हणजे रिझनिंग आणि हे सोपंच होतं. इंग्लिशचं फक्त सिनोनिम्स अँटोनिम्स थोडं रीडिंग करायची गरज आहे. अच्छा अच्छा अच्छा. ओके ठीक आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. वेलकम. कृष्णा महानवर. कसा होता पेपर काय सांगा? पेपर मीडियम होता. ओके. वेळ पुरला तुम्हाला पेपरसाठी? वेळ खूप शिल्लक राहतोय. वेळ जास्त होतोय. ओके. तुम्ही याआधी झेडपीचा पेपर दिला असेल तर त्या तुलनेत कसा होता पेपर? जेडपी प्रमाणेच पेपर होता. ओके. म्हणजे जास्त डिफिकल्ट नव्हता, सोपा होता पेपर. ओके. थेरॉटिकल क्वेश्चन, न्यूमेरिकल क्वेश्चन कसं होतं? थेरॉटिकल 2 दिन होते आणि बाकीचे सगळे नाही, न्यूमेरिकल 2 दिन होते आणि थेरॉटिकल होते बाकीचे. सर्व थेरॉटिकल होते. नॉन टेक जो पोर्शन आहे, नॉन टेक जो सेक्शन आहे ते त्याबद्दल काय सांगणार? कसे होते क्वेश्चन्स? नॉन टेक पण सिम्पल होते सगळं. ओके. म्हणजे सगळ्यांचे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह झालाय? हा म्हणजे बऱ्यापैकी. पण माझा ट्रेडिंग होता नॉन टेकचा, पण बाकीच्या मुलांना मी विचारलं त्यांना बऱ्यापैकी सोपा गेला. ठीक आहे. थँक्यू. ऑल द बेस्ट. नमस्कार मॅम, आपलं नाव काय? माझं नाव समीक्षा पाटील आहे. काय सांगाल पेपर कसं होता आता PWDचा जो? पेपर मीडियम होता, नॉन टेक इझी होतं. टेक्निकलमध्ये जास्त करून कन्स्ट्रक्शनचे क्वेश्चन होते आणि स्ट्रक्चरचे सब्जेक्ट थोडे कमी क्वेश्चन्स होते. न्यूमेरिकल आणि थेरॉटिकल काय सांगाल? न्यूमेरिकल किती विचारले होते? न्यूमरिकल 25% विचारलं, बाकी सगळं थेरॉटिकल क्वेश्चन्स होते. ओके ओके ओके. आणि याआधी तुम्ही झेडपीचा वगैरे पेपर दिला असेल तर त्या तुलनेत डिफिकल्टी लेवल कशी होती? झेडपीपेक्षा PWD थोडी डिफिकल्ट लेवल जास्त होती. झेडपी जेईचं एक्झाम थोडं कमी होतं. अच्छा अच्छा. त्याची डिफिकल्ट लेवल इझी होती. ओके ओके. धन्यवाद.